नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अंड्याची नवीन आणि युनिक रेसिपी बनवणार आहोत। रोज एकच प्रकारची भाजी खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला असेल, त्यामुळेच आपण आज एक युनिक रेसिपी बनवणार आहोत। अशा प्रकारे काहीतरी वेगळं एकदा नक्की ट्राय करा। एकदा तुम्ही ही भाजी बनवली की याची चव अजिबात विसरणार नाही, इतकी ही टेस्टी भाजी बनते। रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सिंपल आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। ही भाजी बनवण्यासाठी इथे मी 4 अंडी, अद्रक, लसूण, 4 मिरच्या आणि खोबरं, कोथिंबीर हे सर्व घेतलेलं आहे। आता आपल्याला याचं एक वाटण करून घ्यायचं आहे। हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। पाणी न घालता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, मी माझ्या चॅनलवर अतिशय साध्या आणि सिंपल रेसिपी तुम्हाला शेअर करत असते आणि तुम्ही पण खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत असता, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे। तर या पद्धतीने आपण आता हे बारीक करून घेणार आहोत। मी तुम्हाला दाखवते मी कसं वाटण करून घेतलेलं आहे। असं जाडसर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। आता आपल्याला 2 कांदे आणि 1 टोमॅटो घ्यायचा आहे। इथे माझे छोटे कांदे आहेत म्हणून मी 2 घेतलेले आहेत। तुमच्याकडे मोठे कांदे असेल तर एकच कांदा घ्या आणि हा कांदा आपल्याला जितका बारीक कट करता येईल तितका बारीक आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। असा बारीक कांदा चिरून घेतल्यामुळे ग्रेव्ही खूप छान बनते। ज्या पद्धतीने आपण कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने टोमॅटो पण आपल्याला असा बारीक कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटोची ग्रेव्ही पण बनवून घेऊ शकता किंवा असा बारीक कट करून पण घेऊ शकता। दोन्ही आपलं मस्त बारीक इथे कट करून झालेलं आहे। आता आपल्याला इथे मी 4 वाट्या घेतलेल्या आहे। 4 अंड्यासाठी 4 वाट्या घेतलेल्या आहेत। आता ह्या वाट्यांना आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे। 1-2 थेंब यामध्ये तेल टाकायचं आहे, जास्त टाकायची गरज नाही। आता हे तेल आपल्याला मस्त वाटीला असं बोटानी पूर्ण वाटीला लावून घ्यायचं आहे सर्व वाट्यांना। सर्व वाट्यांना तेल लावून झाल्यावरती आपल्याला एक एक अंड या एक एक वाटीमध्ये फोडून टाकायचं आहे। असं वाटीला तेल लावून घेतल्यामुळे अंड वाटीला अजिबात चिटकत नाही। तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं वाटीमध्ये अंड टाकून कशी काय भाजी बनवणार आहोत, तर पुढे बघा, आपण ही युनिक रेसिपी करतोय, नवीन पद्धत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता ही अंडी आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया। गॅसवरती आपल्याला कढाई ठेवायची, त्यामध्ये 2 मोठे चमचे इतके तेल टाकून घ्यायचे आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण काही अख्खे मसाले टाकणार आहोत। तेजपान, दालचिनी, लवंग, मिरे, 2 विलायची आणि शहाजिरे हे मी इथं घेतलेले आहेत। हे आपण या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि थोडंसं आपण फ्राय करून घेणार आहोत हे अर्धा मिनिटभर। आता यामध्ये जो आपण कांदा बारीक कट केलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा मस्त मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटामध्ये आपला कांदा मस्त इथं मऊसर असा झालेला आहे। तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे आणि बारीक कापल्यामुळे पटकन आपला हा कांदा फ्राय होतो। आता यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो आपल्याला टाकायचा आहे आणि टोमॅटो पण यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। चांगलं परतून झाल्यावरती यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून मस्तही शिजून घ्यायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे पटकन हे कांदा आणि टोमॅटो शिजेल। 2 मिनिटांनंतर आता आपण झाकण काढूया, तर इथं बघू शकता मस्त आपला कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहे। अर्धा चमचा इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे। अर्धा चमचा हळद यामध्ये टाकायची आणि 1 चमचा धना पावडर टाकायची आणि गरम मसाला अर्धा चमचा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि मस्त हे मसाले पण यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। हे मसाले परतून झाले की आपण जो खोबरे आणि मिरचीचा मसाला बनवून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे। हा मसाला पण आपण यामध्ये मस्तपैकी
मिक्स करून घेऊया। हा मसाला पण मी यामध्ये 1 मिनिटभर असा परतून घेतलेला आहे। मसाले फ्राय करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची। आता आपण ज्या भांड्यामध्ये मसाला दळला त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी या मसाल्यामध्ये घालायचं आहे। पाणी पण यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। आपली ग्रेव्ही चांगलं बनण्यासाठी यावरती 2 मिनिटं झाकण ठेवूया, म्हणजे ग्रेव्ही पटकन शिजेल। 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढूया। तर हे बघा, ग्रेव्ही इथे मस्त शिजलेली आहे। साईडनी तेल सुटलेलं आहे याला। हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचे आहे। पाणी थोडे जास्तच घालायचे आहे। पाणी आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहे, त्यामुळे थोडं जास्तच घालायचं। मिक्स करून घेऊया पाणी। आता याला उकळ येऊ द्यायची आहे। चवीनुसार यामध्ये मीठ टाकूया। याला उकळ आलेली आहे। आता यावरती आपल्याला अशी चाळण ठेवून घ्यायची आहे। या चाळणीवरती व्यवस्थित ही अंडी सर्व ठेवून घ्यायची आहे। यामध्ये आपण पाणी जास्त यासाठी घातलेलं आहे की आपली ही सर्व अंडी आपल्याला वाफेवरती उकडून घ्यायची आहे। आता या अंड्यांमध्ये आपल्याला मिरची पावडर, हळद पावडर आणि थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे। या भाजीमध्ये पाणी आपण यासाठी पण जास्त घातलेले आहे की आपले दोन्ही कामं एकाच वेळी होणार आहे। आपली अंडी पण उकडली जातील आणि ग्रेव्ही पण मस्त शिजेल, घट्टसर बनेल। आता यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे लो फ्लेमवरती। 7 मिनिटं मी हे उकडून घेतलेलं आहे। आता आपण झाकण काढूया। तर इथं तुम्ही बघू शकता अंडी मस्त आपली उकडलेली आहेत आणि ग्रेव्ही सुद्धा आपली मस्त खाली घट्टसर झालेली आहे। अशी मीडियम पद्धतीची छान वाटते खायला। आता ही अंडी मी थंड करून घेतलेली आहे आणि असे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ही मोकळी करून घ्यायची आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ही अंडी शिजतात, जास्त टाईम लागत नाही। आपण असं टर्फलासह उकडून घेतलं तर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतात। हे बघा, अशा पद्धतीने किती छान पण दिसत आहे। सर्व अंडी मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। अंडी पाण्यात उकडून अंडी फोडून तर आपण नेहमीच भाजी बनवतो, पण असं वेगळ्या युनिक पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी बघितल्यावरती। आणि वाटीला तेल लावल्यामुळे आपली ही अंडी वाटीला अजिबात चिटकलेली नाही। आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला ही अंडी टाकून घ्यायची आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही याचे कट पण करून टाकू शकता। अंड्याची भाजी बनवण्याची ही पद्धत अतिशय सोपी आहे। तर फ्रेंड्स, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने। आता ही अंडी ग्रेव्हीमध्ये हळूवार आपण मिक्स करून घेऊया। सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। तुम्ही बघू शकता किती छान ही भाजी दिसत आहे। तर फ्रेंड्स, इथे तयार आहे आपली जबरदस्त युनिक अंड्याची ही रेसिपी। ही भाजी तुम्ही चपातीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता। आणि इथे मी यासाठी तांदळाची भाकरी बनवलेली आहे, भात बनवलेला आहे आणि त्यासोबत कांदा, टोमॅटो, बीट आणि गाजर, अगदी अप्रतिम ही डिश तयार आहे। तर फ्रेंड्स, आजची ही युनिक रेसिपी अंड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली? एकदा नक्की ट्राय करा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।